ह्या चित्रपटाची सुरुवात एका पोस्टर पासून होते, ज्यात एका मुलीचा फोटो असतो आणि त्या फोटोला पाहत हा मुलगा रडत बसलेला असतो. काही वेळाने तो तिथून उठतो आणि लक्ष्मी लक्ष्मी आवाज देत रस्त्याने चालायला लागतो. इथे अचानक एक कार येते आणि असे वाटते की त्याचा त्या कारने ऍक्सिडेंट झाला असावा. दुसऱ्या सीन मध्ये अमेरिकेत एका जोडप्याला दाखवलं जातं. ह्या मुलीचं नाव दीप्ती असतं आणि हा तिचा नवरा असतो, ज्याचं नाव चंदू असतं. इथे दीप्ती कागदावर एक चेहरा काढण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा चंदू तिला विचारतो की आज मला जयकृष्णाला पाहता येईल का? तर दीप्ती नाही म्हणत तिची मान हलवते. तेव्हाच दीप्तीचा भाऊ तिला सारखा फोन करत असतो. पण दीप्ती रॉंग नंबर म्हणून फोन कट करत असते. 2-3 कॉल नंतर दीप्तीच्या वहिनीचा तिला कॉल येतो. ती दीप्तीला सांगते की तुझ्या वडिलांचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं आहे. हे ऐकून दीप्तीला काहीच फरक पडत नाही. असं वाटतं की दीप्ती फिलिंगलेस आहे. यानंतर स्क्रीनवरती एक मेसेज येतो, ज्याचा मराठीत अर्थ असा आहे की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला त्याच्या उंचीवर ठेवणं हेच खरं प्रेम आहे. पुढे चंदू आणि दीप्ती अमेरिकेतून भारतात येतात. इथे दीप्ती रस्त्यात तिच्या कॉलेज फ्रेंडला भेटते आणि इथे ती खूपच कॅज्युअल पद्धतीने तिच्या मैत्रिणीला सांगते की तिचे वडील आता ह्या जगात राहिले नाहीत. हे तिघे तिथून दीप्तीच्या घरी पोहोचतात आणि इथे आपण पाहतो दीप्तीच्या भावाला, जो त्याच्या वडिलांच्या बॉडी समोर बसलेला असतो. दीप्ती जेव्हा घरी येते तेव्हा ती तिच्या वडिलांना शेवटचा नमस्कार करते. पण ती इथे अशा प्रकारे वावरत असते जसे की ती कोणत्या पार्टीमध्ये आलेली आहे. इथे सर्व लोक दुःखी असतात, पण दीप्ती मात्र पडलेली एक मॅगझिन उचलते आणि टाइमपास म्हणून त्यातल्या प्रश्नांचे कोडे सोडवायला लागते. हे सगळं पाहून दीप्तीच्या भावाला खूप राग येतो. तो दीप्तीला दाब देतो, पण दीप्ती उलट त्याला मॅगझिन मधल्या कोड्यातील प्रश्नाचे उत्तर विचारते. इथे दीप्तीचा भाऊ जास्त तमाशा व्हायला नको म्हणून त्याचा राग शांत करतो आणि दीप्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. पुढे दीप्ती तिच्या नवऱ्याजवळ येते आणि त्याला विचारते की मला त्याच्या घरी जायचंय. त्याचा कोणता फोटो मिळाला की मी लगेच परत येईल. तिचा नवरा खूप प्रेमाने म्हणतो की ठीक आहे. हे ऐकून दीप्ती आनंदी होते आणि तिथून निघते. रस्त्यात ती तिच्या मैत्रिणीला सांगते की माझ्या नवऱ्यापासून मी काहीच लपवलं नाही. त्याला सर्व काही माहीत असून पण त्याने मला हिंमत दिली आणि अजूनपर्यंत मला सपोर्ट करतोय. पुढे या दोघी सोडा पिण्यासाठी एका दुकानाजवळ थांबतात. इथे त्यांना एक कपल भेटते, जे कोणत्या तरी कारणाने भांडत असतात. दीप्ती त्यांचं बोलणं ऐकते आणि त्यांच्या जवळ जाऊन बसते. ती त्यांना म्हणते की तुमची लव्ह स्टोरी पण कदाचित माझ्या लव्ह स्टोरी सारखीच आहे. हे कपल तिला विचारतात की तुमची लव्ह स्टोरी काय आहे, आणि इथून मूवी 3000 दिवसांनी मागे जातो, म्हणजेच 8 वर्ष आधी. ह्या सीन मध्ये एंट्री होते चित्रपटातील हिरोची. याचं नाव जयकृष्ण असतं. जयकृष्ण एका गरीब घरचा मुलगा असतो, जो त्यांच्या म्हशींचं दूध विकून त्याचं घर चालवत असतो. जयकृष्ण रोजप्रमाणे सकाळ सकाळ दूध विकतो आणि कॉलेजला जाण्याआधी दुधाची भांडी त्याच्या काकाला देऊन तो कॉलेजला जातो. ह्याच कॉलेजमध्ये जयकृष्णचा काका वॉचमन म्हणून काम करत असतो. यानंतर ह्या मूवीतलं पहिलं गाणं बॅकग्राऊंडला चालतं आणि काही कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन होतं. पहिला असतो आपला हिरो जयकृष्ण. हा मेकॅनिकल ब्रँचमध्ये असतो. त्यानंतर असते आपली हिरोईन, जिचं नाव आहे दीप्ती वर्मा. ही कॉम्प्युटर सायन्सला असते. नंतर दाखवतात पद्मजाला, जी इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये असते. यानंतर आणखी एका कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन होतं, ज्याचं नाव असतं बाला येसू. हा सिव्हिलला असतो आणि बाला व जयकृष्ण हे दोघे चांगले मित्र असतात. पुढचं असतं धर्मेंद्र आणि त्याचे मित्र. हे सिनियर्स असतात. यानंतर ह्या कॉलेजचा प्रिन्सिपल श्रीनिवास रेड्डी. नंतर आपण रोजाला पाहतो. ही पण दीप्तीच्याच ब्रांचमध्ये असते. असेच सर्वांचे इंट्रोडक्शन झाल्यावर पुढच्या सीनमध्ये आपण जयकृष्णाच्या घरचा सीन पाहतो. इथे त्याचा काका त्याच्या वडिलांना जयकृष्णाच्या इंजिनिअरिंग ऍडमिशन आणि करिअर बद्दल बोलत असतो. यावर जयकृष्ण त्याच्या काकाला म्हणतो की माझ्या भविष्याची काळजी तुम्ही करू नका. प्रत्येक गोष्टीचं काही ना काही महत्व असतं. 10 वर्षानंतर मी खरंच सफल व्यक्ती बनलो तर तुम्हीच माझ्यासोबत फोटो काढायला याल आणि माझे वडील म्हणतील माझ्याकडे थोडासा पण वेळ नाही. आता यापुढे रामाराजूला दाखवलं जातं, जो की पोलीस इन्स्पेक्टर असतो आणि त्याचबरोबर तो दीप्तीचा भाऊ पण असतो. या सीनमध्ये रामाराजू खूप वेळ आरशासमोर बसून केस सावरत असतो. हे पाहून त्याची बायको दीप्तीला म्हणते की आम्ही दोघे सोबतच उठलो. मी तयारी केली, घर साफ केलं, नाश्ता पण बनवून झाला. पण हे अजून आरशासमोरच आहेत. माहित नाही हे रोज जॉगिंगसाठी नक्की कुठे जातात. पण पुढे आपण पाहतो की रामाराजू जॉगिंगच्या बहाण्याने त्याच्या कॉन्स्टेबलच्या मुलीला भेटायला गेलेला असतो, जिचं एका मुलावरती प्रेम असतं. पण ती तिच्या वडिलांना सांगायला घाबरत असते, म्हणून ती रामाराजूची मदत मागते. पण रामाराजू तिला म्हणतो की ज्या मुलावरती तू प्रेम करतेस तो आता अपंग झालाय, कारण मी त्याचा एक हात तोडून टाकलाय. तू तिथेच लग्न करायला पाहिजे जिथे तुझे वडील सांगतील. जर तू असं नाही केलं तर पुढे अजूनही वाईट घडू शकतं. हे ऐकून ती मुलगी घाबरते आणि इथे आपल्याला समजतं की रामराजू प्रेमाच्या किती विरोधात आहे. पुढे आपण पाहतो की बालाच्या वडिलांचा एक फोटो स्टुडिओ असतो आणि त्याच्या वडिलांना मदत म्हणून तो पण कधी कधी स्टुडिओत काम करायला येत असतो. तेव्हाच तिथे एक कॉन्स्टेबल येतो आणि त्याला म्हणतो की तुझ्या वडिलांना बोलव, एका डेड बॉडीचे फोटो काढायला जायचंय. बाला म्हणतो की वडील बाहेर गेलेत, फोटो तर मी पण काढू शकतो, तुम्ही मलाच घेऊन चला. पण तिथे गेल्यावर डेड बॉडीला पाहून बाला चक्कर येऊन पडतो.
इथे आपल्याला समजतं की जेव्हा जेव्हा बाला डेड बॉडीला बघतो तेव्हा तेव्हा त्याला चक्कर यायला लागते. पुढे याच गोष्टीवर हसत जयकृष्ण आणि त्याचे मित्र बालाची टांग खेचत असतात. इथेच जेव्हा हे सिगरेट पिण्यासाठी काडीपेटी शोधत असतात तेव्हा कोणाकडेच माचीस नसते. मग बाला जयकृष्णाला कॉलेजच्या टेरेसवरून माचीस आणायला सांगतो, कारण त्याला माहिती असतं की कॉलेजचे सिनियर्स तिथेच माचीस लपवतात. तसंच जयकृष्ण टेरेसवर माचीस आणायला जातो. तो माचीस घेऊन निघणारच तेवढ्यात त्याला सिनियर्स येण्याची भनक लागते. त्यांच्यापासून लपून जयकृष्ण कसाबसा टेरेसच्या खाली येतो. तेव्हा इथेच एका वर्गात दीप्ती देवीच्या गेटअपमध्ये नाटकाची प्रॅक्टिस करत असते. यावेळी जयकृष्णाने दीप्तीला पहिल्यांदाच पाहिलेलं असतं, तेही देवीच्या गेटअपमध्ये. तिला पाहून तो एवढा भावुक होतो की त्याच्या अंगावरती काटे येतात. जयकृष्ण इथे येण्याआधी पद्मजा हट्ट धरून बसलेली असते की देवीचा रोल तीच करणार. पण देवीच्या गेटअपमध्ये दीप्ती एवढी सुंदर दिसत असते की पद्मजा हा रोल तिलाच करायला सांगते. तसंच इकडे खिडकीच्या पलीकडून जयकृष्ण टेरेसवरून आणलेल्या माचीसच्या काड्या पेटवतो आणि दीप्तीची पूजा करायला लागतो. यानंतर एक सुंदर गाणं आहे ज्यात काही छोट्या छोट्या गमतीशीर क्लिप दाखवल्या जातात. जसं की कृष्णा गोरा होण्यासाठी खूप साऱ्या क्रीम्स लावतो. तसंच दीप्ती जेव्हा कॉलेजला चाललेली असते तेव्हा जयकृष्ण रस्त्याच्या कोपऱ्याला थांबून सुसू करत असतो. आणि नेमकं तेव्हाच दीप्ती जयकृष्णाला पहिल्यांदा पाहते. म्हणजेच जयकृष्णाचं जे पहिलं इम्प्रेशन पडणार असतं त्यात त्याचा पोपट झालेला असतो. पुढे दीप्तीच्या वाढदिवसानिमित्त दीप्तीच्या भावाने त्यांच्या घराबाहेर दीप्तीचा एक मोठा बॅनर लावलेला असतो. जयकृष्ण गुपचूप तो बॅनर काढून घेऊन येतो आणि त्याच्या घरासमोर लावतो. या गाण्यानंतर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, ज्यात दीप्ती त्या कपलला सांगत असते की मी नोटीस केलेलं की जयकृष्ण माझ्या मागावर आहे आणि मी पण त्याच्या घरासमोरच्या दुधाच्या मोकळ्या केटल्या पाहून समजून जायचे की आज जयकृष्ण कॉलेजला आला आहे. मग मी त्याला कॉलेजमध्ये शोधायचे. या छोट्या सीन नंतर सीन पुन्हा पास्टमध्ये जातो, ज्यात कॉलेजचा प्रिन्सिपल कॉलेज चेक करत असताना टेरेसवर जातो. इथे धर्मेंद्र आणि त्याची गर्लफ्रेंड किस करत असतात. हे बघून प्रिन्सिपल धर्मेंद्रला फरफटत कॉलेजच्या मेन भागात घेऊन येतो, जिथून पूर्ण कॉलेज ह्या दोघांना पाहत असतं. इथे प्रिन्सिपल धर्मेंद्रला सर्वांसमोर पनिशमेंट देतो, ज्यामुळे धर्मेंद्र खूप इन्सल्टिंग फील करतो. आणि धर्मेंद्र ठरवतो की ज्या प्रकारे माझी इन्सल्ट झाली त्याच प्रकारे मला हिरो बनायचंय आणि त्यासाठी मला एक बकरा पाहिजे. तेव्हाच तिथे वॉशरूमसाठी जयकृष्ण आलेला असतो. इथे धर्मेंद्र आणि त्याचे मित्र जयकृष्णाला वॉशरूमला जाऊ देत नाही आणि ते ठरवतात की हे कृष्णालाच बकरा बनवणार. त्याच दिवशी कॉलेजच्या एका रूममध्ये दीप्ती आणि तिच्या फ्रेंड्स नाटकाची प्रॅक्टिस करण्यासाठी कपडे बदलत असतात आणि त्याच क्लासरूमच्या जवळून कृष्ण चाललेला असतो. तेव्हाच मोका पाहून धर्मेंद्रचा मित्र त्याला त्या रूममध्ये ढकलून देतो. पण जयकृष्ण त्याची मान खाली करून त्या रूममधून बाहेर येतो आणि याच संधीचा फायदा घेत धर्मेंद्र जयकृष्णाला मारायला लागतो. तो त्याला खेचून कॉलेजच्या बाहेर घेऊन येतो. कृष्णा धर्मेंद्रला सांगत असतो की तो मुद्दाम त्या रूममध्ये नाही गेला, त्याला कोणीतरी धक्का दिलेला. हे सर्व दीप्ती आणि तिच्या फ्रेंड्स पण पाहत असतात, त्यामुळे कृष्णा अजून शर्मिंदा होतो. तेव्हाच तिथे कॉलेजचा प्रिन्सिपल येतो. इथे प्रिन्सिपलला पाहून धर्मेंद्र ज्ञानाच्या गोष्टी झाडायला लागतो. हा सीन इथेच संपतो आणि पुढे आपण पाहतो की जयकृष्ण त्या रात्री घरी न जाता हॉस्टेलला जातो, कारण त्याच्या वडिलांना याबद्दल काहीच कळू नये म्हणून. इथेच त्याचा एक मित्र तिथे येतो आणि सर्वांना सांगतो की हे सर्व धर्मेंद्र आणि त्याच्या मित्रांनी मुद्दाम केलेलं आहे. इथे पुढच्या सीनमध्ये दीप्ती तिच्या वहिनींना एक प्रश्न विचारते की वहिनी, तुम्ही कधी कोणावरती प्रेम केलं आहे का, किंवा कोणी तुमच्यावरती प्रेम केलं आहे का. हे ऐकून दीप्तीची वहिनी दीप्तीला सांगते की प्रेम करणं खूप सोपं आहे, पण त्या प्रेमाला निभवणं खूप अवघड आहे. पुढे ती म्हणते की प्रेमाच्या किड्याबद्दल तुला माहित आहे का, त्याचं आयुष्य 15 वर्ष असतं, तरी आपण त्याला काही सेकंदातच मारू शकतो. प्रेम यासारखंच असतं, जर प्रेम सफल झालं तर नातं खूप वर्ष चालतं, नाहीतर आयुष्याच्या धावपळीत ते दबलं जातं. लव्ह मॅरेज असो या अरेंज मॅरेज, लग्नानंतर सर्व काही नॉर्मलच होतं. फरक एवढाच आहे की लव्ह मॅरेजमध्ये भरपूर प्रेम असतं. लव्ह मॅरेजमध्ये पण समस्या येतात, भांडणं होतात, पण काही दिवसानंतर ते सुद्धा सामान्य होऊन जातं, जसं अरेंज मॅरेजमध्ये होतं. दीप्ती आणखीन एक प्रश्न विचारते की तुमच्या मते खरं प्रेम काय आहे. यावर तिची वहिनी म्हणते, जर आपल्यावर कोण खरं प्रेम करत असेल तर ती व्यक्ती सर्व हद्दी पार करू शकते, याचाच अर्थ खरं प्रेम आहे, असं म्हणून ती दीप्तीला झोपायला सांगते. पुढच्या सीनमध्ये दीप्ती तिच्या फ्रेंड्स सोबत प्रिन्सिपलकडे आलेली असते. इथे या तिघींनी जे काही घडलेलं ते प्रिन्सिपलला सांगितलेलं असतं, त्यामुळे प्रिन्सिपल जयकृष्णाला ऑफिसमध्ये बोलवतो आणि त्याची माफी मागतो. प्रिन्सिपल त्याला प्रॉमिस करतो की इथून पुढे अशा प्रकारचा गैरसमज होणार नाही. प्रिन्सिपल जयकृष्णाला सांगतो की मी तुझं हायर एज्युकेशनवरचं भाषण ऐकलेलं, मला भाषण आणि तुझा कॉन्फिडन्स खूप आवडला. यापुढच्या कॉलेजमध्ये येणाऱ्या खास कार्यक्रमांमध्ये मी तुला स्पीच देण्याची संधी नक्कीच देईल. इथून जयकृष्णा बाहेर येतो, पण तरी त्याला ही गोष्ट सतावत राहते की धर्मेंद्रने त्याची पूर्ण कॉलेज समोर बेइज्जती केली. यानंतर दीप्ती आणि तिच्या मैत्रिणी जयकृष्णा कुठे दिसला की त्याला बोलण्याचा प्रयत्न करायच्या, पण जयकृष्ण नेहमी त्यांच्याशी न बोलता तिथून निघून यायचा. सो एके दिवशी पद्मजा आणि रोजा जयकृष्णाला अडवतात आणि त्याला विचारतात की तू आम्हाला इग्नोर का करतोयस, आमच्याशी बोलत का नाही.
तर जयकृष्ण त्यांना म्हणतो की माझी इज्जत पूर्ण कॉलेज समोर गेलेली आणि 4-5 लोकांसमोर बोललेल्या सॉरीने जे काही घडलं ते मी विसरू शकत नाही, असं म्हणून तो तिथून निघून जातो. पुढे बाला आणि जयकृष्ण कॉलेजच्या एका नाटकाची प्रॅक्टिस करत असतात. इथेच धर्मेंद्रचे फ्रेंड्स पण असतात. ते सिनियर्स असल्याने बाला आणि जयकृष्णाला त्यांच्या जवळ बोलवतात आणि त्यांची बेइज्जती करायला लागतात. तेव्हा जयकृष्ण त्यांना तसं करण्यापासून अडवतो, पण त्यातला एक जण कृष्णाला मारतो आणि तो तिथून निघून जातो. इथे जयकृष्ण त्याच्या हातात असलेल्या गदेवर स्वतःचं डोकं आपटायला लागतो, कारण त्यांनी बालाला प्रॉमिस केलेलं असतं की तो त्यांना नाही मारणार. हे बघून बाला त्याला म्हणतो की मला केलेलं प्रॉमिस तू तोड आणि त्यांना मार. हे ऐकल्यावर जयकृष्ण आधी त्या मुलाला मारतो ज्याने त्याला मारलेलं, आणि नंतर धर्मेंद्र त्याच्या मित्रांना घेऊन आल्यावर जयकृष्ण धर्मेंद्रला मारून त्याच्यासोबतचा बदला घेतो. मारामारी संपल्यावर पण जयकृष्ण धर्मेंद्रची त्याच्याच मित्रांसमोर बेइज्जती पण करतो. असंच त्यांच्या कॉलेजचं पहिलं वर्ष संपतं आणि यांचा रिझल्ट लागतो, ज्यात दीप्ती कॉलेजमध्ये पहिली आलेली असते. त्यामुळे ती जयकृष्ण जवळ येते आणि त्याला एका पार्टीसाठी बोलवते, पण जयकृष्ण त्या पार्टीत जात नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दीप्ती त्याच्या जवळ येते आणि पार्टीला न येण्याचे कारण विचारते. जयकृष्ण सांगतो की काल आमच्या म्हशीने एका बछड्याला जन्म दिलेला. माझ्या वडिलांना माझी मदत हवी होती, त्यामुळे मला येता नाही आलं. हे कळल्यावर दीप्ती त्याला पुन्हा लंचसाठी बोलवते. जयकृष्ण हो म्हणत मान हलवतो, पण त्या दिवशी सुद्धा कृष्ण लंचसाठी न जाता बस स्टॉपवरती येऊन बसची वाट बघत बसलेला असतो. तेव्हाच दीप्ती तिथे येते. दीप्तीला पाहिल्यावर जयकृष्णाला कळते की तो पकडला गेला आहे. तो तिच्यापासून नजर लपवायला लागतो. तो दीप्तीला विचारतो की तुम्हाला कसं कळलं की मी इथे बस स्टॉपवरतीच थांबलोय म्हणून. दीप्ती म्हणते की तुझी सायकल मीच पंक्चर केलेली आणि ज्याच्याकडे सायकल नसेल तो इथेच येऊ शकतो. ती म्हणते की तू एवढे नखरे का करतोयस? मी तुला 2दा बोलवलं आणि तू हो बोलून पण आला नाहीस. जर तुला यायचं नव्हतं तर नाही म्हणून सांगायचं होतं. या प्रकारे कोणाच्या फिलिंग्स हर्ट करू नयेत. हे सगळं ऐकल्यावर जयकृष्ण तिचं बोलणं मध्येच थांबवतो आणि खिशातला गॉगल काढून घालतो. त्यानंतर तो तिला सांगतो की मी इमेजिन केलेलं की आपली पहिली भेट ही समुद्राच्या किनारी होईल. तिथे गार हवा असेल, आजूबाजूला वाळू आणि नजरेसमोर समुद्राच्या निळ्या लाटा असतील. पण आपली पहिली भेट ही कुठे झाली? एका भांडणात. आणि आज पण इथे खाली माती आणि वरती बस स्टॉप आहे. हे ऐकत असताना दीप्तीला कळते की जयकृष्ण रडत आहे. तेव्हा ती जयकृष्णाचा गॉगल काढते आणि इथे या दोघांमध्ये जे बोलणं होतं ते ह्या सीनला अजरामर बनवून टाकतं. जयकृष्ण दीप्तीला सांगतो की तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या घराजवळ जो बॅनर होता तो मीच घेऊन गेलेलो, कारण तुझा चेहरा मी कधीच विसरू नये म्हणून. यावर दीप्ती त्याला विचारते की जर तू माझ्यावरती एवढं प्रेम करतोस तर तू हे मला का नाही सांगितलंस? यावर जयकृष्ण तिला म्हणतो की जर तुम्ही आणि मी एकमेकांच्या शेजारी थांबलो तर लोकांना असे वाटेल की ते ब्लॅक अँड व्हाईट फिल्म बघतायत आणि मी तुम्हाला माझ्या आयुष्यात खूप उंच स्थानी पाहतो. स्वतः भलेही खाली राहिलो तरी चालेल, पण तुम्ही माझ्यापेक्षा वरतीच असायला हवं. तो दीप्तीला त्याच्या मनातील भावना सांगतच असतो. तेवढ्यात दीप्ती त्याला आय लव्ह यू बोलते आणि त्याला लगेच मिठी मारते. हे ऐकून जयकृष्णाला विश्वासच बसत नाही. तो पूर्णपणे स्तब्ध होतो. तेव्हाच तिथे बस येते आणि दीप्ती बसमध्ये जाण्यापूर्वी त्याला बीचवरती भेटायला बोलवते. इथेच आपण नोटीस करतो की ज्या बस स्टॉप जवळ हे दोघे थांबलेले तिथे राधाकृष्णाची पेंटिंग होती. हा सीन इथे कट होतो आणि पुढच्या सीन मध्ये आपण पाहतो की जयकृष्ण आणि दीप्ती समुद्र किनारी बसलेले असतात. ते एकमेकांना आपल्या परिवाराबद्दल सांगत असतात. जयकृष्ण दीप्तीला सांगतो की माझ्या घरी मी, माझे वडील, लक्ष्मी, 2 म्हशी आणि 1 गाय असे आम्ही राहतो. दीप्ती विचारते की लक्ष्मी कोण आहे? जयकृष्ण म्हणतो की ते आमच्या गायच्या बछड्याचं नाव आहे. माझ्या आईचं 1992 मध्ये निधन झालं. तिच्याच आठवणीत मी बछड्याचं नाव लक्ष्मी ठेवलं आहे. असंच बोलता बोलता जयकृष्ण दीप्तीला म्हणतो की जर आता आपण एकमेकांवरती प्रेम करतच आहोत तर आता आपण एक रूल बनवला पाहिजे की आपण कोणालाच सांगायचं नाही की आपण एकमेकांवरती प्रेम करतो. दीप्ती म्हणते ठीक आहे. हे जेव्हा तिथून निघतात तेव्हा जयकृष्ण दीप्तीला म्हणतो की तुम्ही माझ्या काकांच्या घरी कधीही येत नका जाऊ. जर कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. हे ऐकून दीप्ती म्हणते की जर कॉलेजमध्ये नाही भेटायचं, घरी नाही भेटायचं, मग आपण बोलणार कसं? यावर जयकृष्ण तिला म्हणतो की जर आपल्याला मनापासून काही हवं असेल तर ते आपल्याला काहीही करून मिळतं. यानंतर आणखीन एक लव्ह सॉन्ग आहे. यात जयकृष्ण माचिसच्या बॉक्स पासून दोरीवाला फोन बनवतो, ज्याच्या थ्रू हे दोघे बोलत असतात. जयकृष्ण टेरेसवरून बोलत असतो तर दीप्ती खाली तिच्या क्लासरूम मधून. तसेच यांना जेव्हा जेव्हा भेटायचं असतं तेव्हा हे समुद्रकिनारी भेटत असतात. असंच एकदा जयकृष्ण दीप्तीला त्याचं घर दाखवायला घेऊन येतो. इथे तो आधी लक्ष्मीला भेटवतो, म्हणजेच त्याच्या गायच्या बछड्याला. यानंतर तो तिला त्याच्या आईचा फोटो दाखवतो. तो दीप्तीला सांगतो की माझ्याही आमची खूपच काळजी घ्यायची. फोटो पाहून दीप्ती त्याला म्हणते की तुझे डोळे हुबेहूब तुझ्या आईसारखे आहेत. इथून हे दोघे घराबाहेर येतात. तेव्हा जयकृष्ण दीप्तीला सांगतो की काही वर्षापूर्वी आमचं हे घर आगीत जळून खाक झालं. मी आणि माझ्या वडिलांनी आमच्यासाठी कशी तरी एक छोटीशी झोपडी बनवली. ह्या घरात फक्त 2च लोकांपुरती जागा आहे. ज्या दिवशी कोणी तिसरा ह्या घरात येईल तेव्हा हे घर खूप सुंदर होईल आणि आता मला वाटतंय लवकरच तसं होईल.
पुढे यांचं प्रेम प्रकरण असंच चालत राहतं. ते कोणालाही न कळता फिरायला वगैरे जातात. कॉलेजमध्ये फ्लेम्स खेळतात. फ्लेम्स गेम म्हणजे एका शब्दाच्या अक्षराचा आधार घेऊन आपल्याला हवा तो शब्द तयार करेपर्यंत तो गेम खेळला जातो. जसं की प्रेम किंवा आपल्या प्रियसी नाही तर प्रियकराचं नाव. तर असंच एक दिवस जयकृष्णा बालाच्या स्टुडिओत फोटो काढायला आलेला असतो. तेव्हा बाला त्याला ढुसपूस करायला लागतो. हे पाहून जयकृष्णा त्याला विचारतो, तुला काय झालं, तू असं का वागतोयस? बाला म्हणतो, ज्या वहीत तुम्ही फ्लेम्स खेळायचे त्याच्यावरून मला कळालं की तुझं आणि दीप्तीचं लफडं चालू आहे. इथे जयकृष्णा त्याला सर्व काही सांगतो. तेव्हा बाला त्याला म्हणतो की माझ्या आणि दीप्तीची ओळख करून दे, आणि हे पण सांगतो की दीप्तीच्या भावापासून थोडं जपून राहा. तो थोडा सायको टाईपचा माणूस आहे. यानंतर बाला जयकृष्णाचा फोटो काढत असतो आणि जेव्हा तो कॅमेराचं बटन क्लिक करणार नेमकी तेव्हाच लाईट जाते. पुढच्या सीनमध्ये जयकृष्णा त्याने बनवलेल्या फोनमधून दीप्तीला सांगतो की बालाला आपल्याविषयी मी सांगण्याआधीच माहीत झालेलं, सो मी त्याच्यापासून काहीच लपू शकलो नाही आणि बालाला तुला भेटायचंय. हे ऐकून दीप्ती रागावते आणि ती पण जयकृष्णाला सांगते की माझ्या पण एका फ्रेंडला आपल्याबद्दल कळालंय. मी पण उद्या आपण भेटत असताना तिला सोबत घेऊन येणार आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा जयकृष्ण आणि बाला दीप्तीची वाट पाहत असतात तेव्हा बोलता बोलता बाला जयकृष्णाचा फोटो त्याला देतो आणि त्याला विचारतो की तू हा फोटो का काढायला लावला? तेव्हा जयकृष्ण सांगतो की दीप्तीकडे माझा एकही फोटो नाहीये, तिला माझा एक फोटो हवा होता, त्यामुळे मी हा फोटो काढलाय. तेवढ्यात तिथे दीप्ती आणि पद्मजा येतात. दीप्तीला पाहिल्यावर जयकृष्ण लगेच खिशातला गॉगल काढून घालतो. हे बाला पाहतो आणि त्याला विचारतो की तू अचानक हा चष्मा का घातलास? तर कृष्णा म्हणतो की दीप्तीकडे बघ, ती किती सुंदर आहे आणि मी असा काळा. जेव्हा मी हा गॉगल घालतो तेव्हा दीप्ती पण मला काळी दिसायला लागते, ज्याने मी आणि दीप्ती एकाच लेवलचे असल्यासारखं मला वाटायला लागतं आणि यामुळे माझा कॉन्फिडन्स अजून वाढतो. तेव्हाच बाला पद्मजाला पाहतो आणि तो तिच्या प्रेमात पडतो. इथे बाला बहाणा करून जयकृष्ण आणि दीप्तीला एकांतात बोलण्यासाठी जायला सांगतो. तसंच इकडे बाला आणि पद्मजा गप्पा मारत बसतात. इथे बाला पद्मजाला जोक सांगून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तेवढ्यात तिथून एक मैत चाललेली असते. आपल्याला माहिती की डेड बॉडी पाहून बालाला भीती वाटत असते, सो ते प्रेत पाहून बाला तिथेच फ्रीज होऊन जातो. इकडे जयकृष्ण दीप्तीला त्याचा फोटो देणार असतो, पण जेव्हा जयकृष्ण त्याचा तो फोटो बघतो तर त्यात त्याचे फक्त दातच दिसत असतात, कारण फोटो काढते वेळी लाईट गेलेली असते, सो फोटो अंधारात क्लिक झालता. यामुळेच कृष्णा तो फोटो दीप्तीला न देता खिशातच लपवून ठेवतो. यानंतर दीप्ती त्याला एक टॅटू दाखवते, ज्यात त्याने जयकृष्णाचं नाव गोंदलेलं असतं. हा टॅटू पाहून जयकृष्णाला खूप राग येतो आणि लगेच तो बालाला घेऊन तिथून निघून जातो. पण काही दिवसांनी जयकृष्णाचा राग शांत होतो आणि पुन्हा यांच्या भेटीगाठी सुरू होतात. पण यापुढे ते गावाच्या बाहेर न भेटता कॉलेजच्या छतावरतीच भेटतात, कारण आता बाला आणि पद्मजा त्यांच्यावरती नजर ठेवत असतात. पण अशाच एका भेटीत धर्मेंद्रचा एक फ्रेंड ह्या दोघांना एकत्र बघतो आणि हा सीन इथेच कट होतो. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की कॉलेजमध्ये एक इव्हेंट असतो, ज्यात विदेशाहून एक गेस्ट येणार असतात. त्यामुळे जयकृष्ण प्रिन्सिपलला विनंती करतो की प्लीज मला स्पीच देण्याची संधी द्या, मला गेस्टला इंट्रोड्यूस करायचंय. हे ऐकून प्रिन्सिपल त्याची इन्सल्ट करायला लागतो. तो म्हणतो की आपलं कॉलेज 4 कॉलेजमधून निवडलं गेलं आहे आणि हा कार्यक्रम टीव्हीवरती पण दिसणार आहे, तर स्टेज खूप सुंदर दिसायला हवा. इनडायरेक्टली तो जयकृष्णाला सांगत असतो की तू काळा आहेस म्हणून मी तुला हा चान्स देऊ शकत नाही. पुढे जेव्हा कार्यक्रम सुरू होतो तेव्हा या कार्यक्रमातले गेस्ट आधी स्वतःचं भाषण देतात, ज्यात ते कॉलेजचं आणि इंजिनियर्सचं कौतुक करतात. यानंतर एक शिक्षक स्टेजवरती येतात आणि विचारतात की कोणाला स्टेजवरती येऊन आपले स्पीच द्यायचे आहे का. तेव्हा जयकृष्ण त्याचा हात वरती करतो. हे पाहून बाला त्याला म्हणतो की प्रिन्सिपलने आधीच तुझी खूप बेइज्जती केली आहे, तू स्टेजवरती जाऊ नको. यावर जयकृष्ण त्याला म्हणतो की प्रिन्सिपल तर मूर्ख आहे आणि त्याला ह्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे. असं बोलून तो स्टेजवरती जातो. स्टेजवरती गेल्यावर तो तेलुगूमध्येच भाषण देतो. इथे गेस्टला वाटतं की जयकृष्ण इंजिनियर्स बद्दल बोलतोय, पण जयकृष्ण सगळ्यांना सांगत असतो की 2 वर्षापूर्वी हे लोक कॉलेजमध्ये कॉलेज मॅगझिनसाठी फोटो घेत होते, तेव्हा मला त्या फोटोतून बाहेर काढलं आणि माझ्या जागी दुसऱ्या मुलांना उभं करून त्यांचा चांगला फोटो काढला, कारण मी काळा आहे. ह्यावर सगळेजण हसायला लागतात. तेव्हा जयकृष्ण म्हणतो, तुमच्यासाठी हा जोक असेल, पण ह्याच कारणामुळे प्रिन्सिपलने मला ह्या स्टेजवरती स्पीच देण्यापासून थांबवलं. ते म्हणत होते की फर्स्ट इम्प्रेशन इज बेस्ट इम्प्रेशन. माहित नाही कोणत्या गाढवाने हे बोललंय, पण ज्यांनी हे बोललंय त्याच्या कानाखाली लावली पाहिजे, असं म्हणून तो प्रिन्सिपलची इज्जत काढतो. यावर सर्वजण त्याच्या या भाषणावरती टाळ्यांचा कडकडाट करतात. यानंतर दीप्तीचा वाढदिवस असतो, त्यामुळे दीप्ती जयकृष्णाला गावाबाहेर भेटायला बोलवते. पण जयकृष्णाकडे तेवढा वेळ नसतो, त्यामुळे ते ठरवतात की हे दोघे आत्ताच कॉलेजमध्ये भेटणार. ठरल्याप्रमाणे हे कॉलेजच्या एका वर्गात भेटतात, पण त्याच वेळी धर्मेंद्र आणि त्याचे मित्र त्या वर्गाचं दार बाहेरून बंद करतात आणि प्रिन्सिपलला बोलवतात. पुढे प्रिन्सिपल त्याच दिवशी दीप्ती आणि जयकृष्णाच्या घरच्यांना कॉलेजमध्ये बोलवतो. तो त्यांच्या ह्या लफड्याबद्दल दोघांच्या फॅमिलीला सांगतो. इथून घरी गेल्यावर दीप्तीची आई तिच्यावर खवळते, पण दीप्ती सांगते की मी जयकृष्णावरती खूप प्रेम करते आणि लग्न केलं तर त्याच्याशीच करेल. हे ऐकल्यावर दीप्तीचा भाऊ खूप चिडतो आणि काहीच दिवसांनी दीप्तीची परीक्षा असते
सो अभ्यासाच्या सुट्ट्याच्या बहाण्याने तो तिला विजयवाड्याला त्याच्या मित्राच्या घरी पाठवतो. यानंतर जयकृष्ण आणि दीप्ती एकमेकांच्या आठवणीत खूप रडतात. आणि इथेच आपण चित्रपटाच्या सुरुवातीचा सीन पाहतो, ज्या सीनमध्ये दीप्तीचा पोस्टर होता आणि त्या पोस्टर समोर बसून जयकृष्ण रडत होता. इथे आपल्याला कळतं की ह्या सीनमध्ये जयकृष्णाला ज्या कारने उडवलं होतं ती कार रामाराजूने पाठवलेली. रामाराजू जयकृष्णाला हाणून मारून एका अड्ड्यावरती आणतो. इथे जयकृष्ण रामाराजूला सांगतो की आमचा पळून जाण्याचा कधीच प्लॅन नव्हता. उलट मी माझं शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीला लागल्यावर दीप्तीचा हात तुमच्याकडे मागायला येणार होतो. रामाराजू त्याला म्हणतो की माझ्या बहिणीसोबत लग्न करण्याची तुझी लायकी नाहीये. तू कुठं आणि ती कुठं, असं म्हणून तो जयकृष्णाचे सर्व सर्टिफिकेट्स जाळून टाकतो, जेणेकरून जयकृष्णाला आता कुठेच नोकरी नाही लागू शकणार. यानंतर रामराजू जयकृष्णाला बिर्याणी खायला देतो आणि बोलता बोलता तो सांगतो की ही बिर्याणी तुझ्या लक्ष्मीच्या मटणापासून बनवली आहे. लक्ष्मी म्हणजे जयकृष्णाकडे जे गायचं वासरू होतं ते. जयकृष्णाला हे कळल्यावर तो उलट्या करायला लागतो. एवढं सगळं केल्यानंतर रामराजू जयकृष्णाला घरी जायला सांगतो आणि जाता जाता वॉर्निंग देतो की जर तू दीप्तीला परत भेटण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या वेळी तुला तुझ्या वडिलांची बिर्याणी बनवून खायला देईल. पुढे आपण पाहतो की दीप्ती पुन्हा तिच्या घरी आलेली असते. इथे रामाराजूने तिच्यासाठी एक स्थळ पाहून ठेवलेलं असतं. तसंच काही दिवसांनी दीप्तीची परीक्षा असते, त्यामुळे दीप्ती तिचं हॉल तिकीट घेण्यासाठी कॉलेजला येते आणि तिच्यावर नजर ठेवण्यासाठी रामाराजू पण कॉलेजला आलेला असतो. जेव्हा दीप्ती हॉल तिकीट घेत असते तेव्हा बाला तिथे येतो आणि सरांशी बोलताना दीप्तीला हिंट देतो की कृष्णा वरती टेरेसवरती वाट बघतोय. दीप्ती हॉल तिकीट घेऊन आल्या वॉशरूमच्या बहाण्याने तिच्या भावाची नजर चुकून टेरेसवरती जयकृष्णाजवळ येते आणि त्याला मिठी मारते. इथे जयकृष्ण तिला सांगतो की आत्ताच आपण इथून पळून चाललो आहोत, तेही तुझ्या भावाच्या नजरेसमोरून, आणि त्याच्यासाठी कॉलेजचे सर्व स्टुडंट आपल्या पाठीशी आहेत. तसंच सर्वांनी रामाराजूला अडवून ठेवलेलं असतं आणि इथे रामाराजूच्या डोळ्यासमोरून जयकृष्ण आयटीत दीप्तीला तिथून घेऊन जातो. या सीन नंतर पुन्हा सीन प्रेझेंटमध्ये येतो, जिथे दीप्ती तिची लव्ह स्टोरी ह्या कपलला सांगत असते. दीप्तीची सफल झालेली लव्ह स्टोरी ऐकून हे कपल खूप खुश होतात आणि मोटिवेट पण होतात. यानंतर दीप्ती आणि पद्मजा पुढच्या प्रवासाला निघतात. इथे रस्त्यात पद्मजा दीप्तीला म्हणते की तू त्या कपलला तुझी खोटी लव्ह स्टोरी का सांगितली. तेव्हा दीप्ती तिला सांगते की आत्ताच्या घडीला त्या दोघांना हिंमतीची गरज आहे आणि मी त्यांना माझी खोटी स्टोरी सांगून त्यांना हिंमत दिली. त्याचप्रमाणे दीप्ती पद्मजाला म्हणते की मी सांगितलेल्या स्टोरीप्रमाणे जर सगळं घडलं असतं तर किती चांगलं झालं असतं. तसंच यानंतर खरी स्टोरी दाखवली जाते. जेव्हा दीप्ती टेरेसवरती आलेली तेव्हा ती पाहते की जयकृष्ण लंगडत पायऱ्या चढून येतोय. ती लगेच त्याच्या जवळ जाते आणि त्याला आधार देत एका ठिकाणी आणून बसवते. इथे जयकृष्ण जे काही घडलं ते सांगतो. त्या दिवसाची खरी स्टोरी अशी होती की जेव्हा रामाराजूने त्याच्या वडिलांना मारण्याची धमकी दिलेली तेव्हा जयकृष्ण पळत जाऊन दीप्तीच्या भावाला एक पंच मारतो. त्यामुळे दीप्तीच्या भावाला अजून राग येतो आणि तो रागात जयकृष्णाचा एक पाय तोडून टाकतो. तसंच दीप्ती तिच्या सोबत जे काही घडलं ते जयकृष्णाला सांगते. ती सांगते माझ्या भावाने मला विजयवाड्याला त्याच्या मित्राच्या घरी पाठवलेलं, पण त्याचा मित्र खूपच कपटी निघाला. तो हवं तेव्हा माझ्या जवळ येऊन मला टच करायचा. एके दिवशी जेव्हा मी झोपलेले तेव्हा त्याने माझ्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हे जेव्हा मी आईला सांगितलं तेव्हा आईने माझ्यावर विश्वास नाही ठेवला. यानंतर जयकृष्ण दीप्तीला सांगतो की फक्त 1 वर्ष राहिलं होतं माझं शिक्षण पूर्ण व्हायला, त्यानंतर मला नोकरी लागली असती. मी विचार केलेला की मी माझ्या वडिलांना राजासारखं ठेवेल, पण तुझ्या भावाने जे केलं त्याने आता ते शक्य नाही. या वयात मी माझ्या वडिलांची देखभाल करायला हवी, पण आता मात्र त्यांनाच माझी काळजी घ्यावी लागते. मी हे सर्व व्यवस्थित करायचा खूप प्रयत्न केला, पण परिस्थितीने मला अजून खचवलं. आता बस, मी अजून नाही लढू शकत. हे सांगितल्यावर जयकृष्ण आणि दीप्ती दोघेही रडायला लागतात आणि इथे ते ठरवतात की हे दोघे जिवंत राहून एकत्र नाही होऊ शकले तरी मरून मात्र एकत्र होऊ शकतात. म्हणजेच हे दोघे आत्महत्या करायचं ठरवतात. दुसऱ्या दिवशी हे दोघे त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी समुद्रकिनारी भेटतात आणि त्यांनी विषाची बाटली सोबत आणलेली असते. त्यातले विष ते पितात. इथे दीप्ती जयकृष्णाला विचारते की मरण्याआधी तुझी शेवटची इच्छा काय आहे. तसंच जयकृष्ण तिला विचारतो की मी एक शेवटची सिगरेट पिऊ शकतो का. दीप्ती त्याला प्रेमाने म्हणते नको पिऊस, याने तुझी तब्येत खराब होईल. यावर जयकृष्ण म्हणतो आपण आत्ताच विष पिलं आहे आणि येणाऱ्या 5 मिनिटात आपण दोघे पण मरू. असं म्हणून तो सिगरेट पितो. यानंतर दीप्ती तिची शेवटची इच्छा सांगते की मी मूवीत पाहिलेलं की जेव्हा हिरो हिरोईन शेवटी मरणार असतात तेव्हा ते एकमेकांच्या कुशीत डोकं ठेवून काहीतरी नवीन गोष्टी सांगतात. तसंच पहिल्यांदा दीप्ती जयकृष्णाच्या मांडीवर डोकं ठेवते आणि त्याला विचारते की तू मला अशी एक गोष्ट सांग जी मला तू आजपर्यंत नाही सांगितली. तर जयकृष्ण दीप्तीला सांगतो की मी तुम्हाला पहिल्यांदा देवीच्या रूपात पाहिलेलं. नॉर्मली अशा वेळी लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं, पण मी जे अनुभवलं ती भक्ती होती. आजही मी तुमच्यावर प्रेम नाही करत, याउलट मी तुमची भक्ती करतो. मला माहित होतं की मी प्रेमाने जरी तुम्हाला मिळू नाही शकलो तरी भक्तीने नक्कीच मिळवेल. आज सुद्धा लोक सुंदरतेची तुलना रंगासोबत करतात. खूप सारे लोक माझा रंग पाहून माझ्यावर दया करण्याचा प्रयत्न करतात. आणि तो दीप्तीला म्हणतो की तुम्ही पण माझ्यावरती दयाच करता ना, प्रेम नाही करत. हे ऐकून दीप्तीला खूप राग येतो. ती त्याच्या मांडीवरून उठते
आणि यावेळी जयकृष्णा तिच्या मांडीवरती डोकं ठेवतो. आता त्याला दीप्ती सांगते की जसे तू मला पाहिलंस तसेच मी पण तुला पाहिलेलं, तुझ्या एका नाटकाच्या प्रॅक्टिसच्या वेळी. माहित नाही तुला असं का वाटतं की मी हे सर्व तुझ्या सिंपथीसाठी करते. मला तुझं हसणं आवडतं, तुझ्या बोलण्याचा अंदाज आवडतो, तुझा आवाज आवडतो. तू खरंच खूप सुंदर आहेस. एवढं सगळं माझ्यासाठी खूप आहे तुझ्यावर प्रेम करायला. असं बोलून ती जयकृष्णाकडे पाहते, पण जयकृष्णाने तोवर प्राण सोडलेले असतात. दीप्ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, जयकृष्णा माझं शेवटचं बोलणं ऐक. मी तुझ्यावर खरं प्रेम करते, मी तुझ्यावर दया नाही करत, खरंच खरं प्रेम करते. असं म्हणत दीप्ती जयकृष्णाच्या छातीवर डोकं ठेवून रडायला लागते. इकडे दुसरीकडे दीप्तीचा भाऊ बालाला त्याच बीचवर आणून मारत असतो. तो त्याला विचारत असतो की दीप्ती आणि जयकृष्णा कुठे आहेत, पण बालाला त्यांच्याबद्दल काहीच माहित नसतं. काही वेळाने दीप्तीच्या भावाची नजर जयकृष्णा आणि दीप्तीवरती पडते. तो लगेच पळत त्यांच्या जवळ जातो. त्यांना पाहून रामाराजूला कळतं की यांनी कीटनाशक औषध पिलं आहे. लगेच रामाराजू दीप्तीला उचलून त्याच्या जीपमध्ये टाकून हॉस्पिटलला घेऊन जातो. हे पाहून बाला पण जयकृष्णा जवळ येतो, पण त्याला डेड बॉडी पाहून भीती वाटत असते. सो बालाला चक्कर यायला लागते. तरी तो रडत रडत जयकृष्णाला उचलण्याचा प्रयत्न करतो, पण इथे जयकृष्णा काहीच हालचाल करत नसतो. त्यामुळे बाला जयकृष्णाला कसंबसं खांद्यावर उचलून त्याच्या वडिलांकडे नेतो. जयकृष्णाचे वडील त्याला पाहून रडायला लागतात आणि ते दोघे जयकृष्णाला एका हातगाडीवर टाकून हॉस्पिटलकडे जायला लागतात. पण तेव्हाच अचानक तिथे जोरदार पाऊस पडायला लागतो. हे जिथे असतात तिथून हॉस्पिटलला जाण्यासाठी ना कोणती गाडी असते ना आसपास मदतीसाठी कोणी असतं, आणि वरतून एवढा जोरदार पाऊस पडत असतो. असं वातावरण पाहून बाला देवाला कोसायला लागतो आणि तो जयकृष्णाला पावसापासून झाकण्यासाठी तोच बॅनर घेऊन येतो ज्यावर दीप्तीचा फोटो असतो. इथून हे हॉस्पिटलच्या दिशेने जायला निघतात आणि हा सीन इथेच कट होतो. यानंतर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे दीप्ती आणि पद्मजा जयकृष्णाच्या घरी येतात. येथे आल्यावर दीप्ती जयकृष्णाच्या वडिलांना जयकृष्णाचा फोटो मागते, पण जयकृष्णाचे वडील तिला सांगतात की जयकृष्णाचा कोणताच फोटो माझ्याकडे नाहीये. जेव्हा आमचं घर जळालेलं तेव्हा त्याचे सर्व फोटो आगीत जळाले होते, पण जयकृष्णाने त्याचे काही सर्टिफिकेट्स आणि त्याच्या आईचा फोटो आगीत जळण्यापासून वाचवला होता. हे ऐकून दीप्ती निराश होऊन तिथून जायला लागते. पण दीप्तीला एक गोष्ट आठवते आणि ती जयकृष्णाच्या वडिलांना म्हणते की तुम्ही जयकृष्णाच्या ज्या फोटोला हार घालता, कृपया तो फोटो मला द्या, मी तुम्हाला तो उद्या लगेच परत करेल. असं म्हणत दीप्ती जयकृष्णाच्या घरात जाते. तसंच पुढे पद्मजा जयकृष्णाच्या वडिलांना बालाबद्दल विचारते. तेव्हा ते सांगतात की जयकृष्णा जेव्हा गेला त्या दिवसापासून बाला वेडा झाला आणि आता तो हॉस्पिटलमध्ये असतो. इकडे जेव्हा दीप्ती जयकृष्णाच्या घरात येते तेव्हा ते दृश्य पाहून दीप्ती जोरजोरात रडायला लागते. यानंतर दीप्ती जयकृष्णाच्या त्या शर्टला तिच्यासोबत घेऊन जाते. तसंच सीन पुन्हा 2 महिन्यांनी पुढे शिफ्ट होतो, जिथे अखेर दीप्ती चित्रपटाच्या सुरुवातीला जे स्केच बनवण्याचा प्रयत्न करत होती ते तिने बनवून पूर्ण केलेलं असतं. आणि हे स्केच दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नसून जयकृष्णाचं असतं. जयकृष्णाची ही पेंटिंग पाहून दीप्तीचा नवरा तिला म्हणतो की ही पेंटिंग खूप सुंदर आहे. जयकृष्णाच्या घरात त्याचा एकही फोटो नाही, पण इथे अमेरिकेत त्याची एक सुंदर पेंटिंग आहे. तसंच तो विचारतो की तुझ्याकडे जयकृष्णाचा कोणताच फोटो नव्हता, तर तू त्याची पेंटिंग कशी काढलीस. तर दीप्ती त्याला सांगते की जयकृष्णाचे डोळे हुबेहूब त्याच्या आईसारखे होते. त्यालाच लक्षात ठेवून मी जयकृष्णाचं पुढचं स्केच काढलं, आणि ही पेंटिंग नाही, हा जयकृष्णाचा कलर फोटो आहे. आणि ह्याच सीन सोबत हा चित्रपट इथेच संपतो. हा एक तेलुगू भाषेतील चित्रपट आहे जो 2020 मध्ये रिलीज झालेला. याची कथा लिहिलेली साई राजेश यांनी आणि याचे डिरेक्टर होते संदीप राज.